नमस्कार. आज हळदी कुंकू आहे माझ्याकडे. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू चालतं. सगळ्या सवाष्णी हळदी कुंकू वाण देतात, काही नाश्ता बनवतात, विकत आणून देणे, स्वतः बनवणं, काही असो, पण ते एकत्र बसून खाणं किंवा गप्पा मारणं. वर्षातून हा एक सण येतो की अगदी कोणीच नाही, तरी ज्या सवाष्णी आहेत त्या या निमित्ताने तरी बाहेर पडतात, एकमेकीकडे जातात, मारायच्या, काही केलेले पदार्थ छान खायचे, हळदी कुंकू घ्यायचं, वाण घ्यायचं. एक वेगळाच आनंद असतो सवाष्णींसाठी, सगळ्यांसाठी. आता मी तिळगुळाचे लाडू कसे बनवले, काय काय तयारी केली हळदी कुंकवाची, ती सगळी बघा. चला. हळदी कुंकू आहे त्यामुळे दार उघडं ठेवलं ना, त्यामुळे सगळा आवाज येत होता. आता आपण तिळगुळाच्या लाडवांचं बघूया. हे 1/2 किलो तीळ घेतले, 1/2 किलो गूळ घेतला, 100 ग्राम शेंगदाणे आणि 50 ग्राम चण्याची डाळ भाजलेली. आणि तो गूळ आहे तो थोडासा एक्स्ट्रा घेतला, कारण आपण शेंगदाणे आणि चण्याची डाळ एक्स्ट्रा घेतली आहे ना, तर त्याच्यासाठी तो थोडासा गूळ एक्स्ट्रा घेतला आहे. तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर 1/2 किलोतसुद्धा होऊ शकतं, पण मी तर म्हणेन घ्यास थोडासा. आणि तो आपला साधा गूळ आहे, हा चिक्कीचा गूळ होता. आता आपण कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊया. तिळगुळ बघा, तिळात तर छान कॅल्शियम असतं, शेंगदाणे तर भरपूर प्रोटीन. आणि सांगायचं म्हणजे काय, थंडीचा वेळ असतो आणि तेव्हा तर पूर्वी तर किती थंडी पडायची, त्यामुळे खरोखरच ह्या तिळगुळाची वगैरे अशी गरज होती. त्यामुळे हे तिळगुळाचे लाडू. आता आपण तीळ भाजून घेऊया. तीळ छान अगदी टम्म फुगेपर्यंत मस्त असे ब्राउनिश होईपर्यंत करपवायचे नाही. मिडियम टू हायवरती गॅस ठेवायचा आणि अगदी छान. आता आपण हे शेंगदाणे भाजून झाले, त्यांच्या थोड्याशा साली काढायच्या आणि मिक्सरमध्ये अगदी एकदा फिरवायचं, जास्त बारीकही नाही करायचं. आणि इकडे आपलं तीळ भाजणं चालू आहे. तीळ छान भाजून झालेत आपले मस्त. हे सगळं आहे ना, मी म्हणते की प्रवास जीवनाचा, मस्तीत जगण्याचा, की हे सगळं आनंदाने करायचं. बायकांना आनंदाने बोलवायचं, आनंदाने काहीतरी. कंटाळा आला आहे, काय बाबा एकदाचं हळदी कुंकू उरकलं, असं काही नाही. छान आनंदाने काय देऊ, काय करू, त्यांच्यासाठी काय बनवू, असं विचार करायचा. छान आल्यावर गप्पा मारायच्या, छान मस्त बसायचं, छान सजायचं. हे प्रवास जीवनाचा, मस्तीत जगण्याचा एक भाग आहे. असे हे छोटे छोटे आपले सण जे असतात ते असे छान साजरे केल्यानंतर खूप आतूनही आपल्याला बरं वाटतं, छान वाटतं, थोडा चेहरा फुलतो. आता ही डाळ आहे, ही थोडीशी भाजायची, कारण ती भाजलेली आपली चिवड्यातली डाळ. आता कोणाला शेंगदाणे नाही चालत असेल तर नुसती ही डाळ घालायची, कोणाला डाळ स्किप करायचे नका घालू, हरकत नाही. आपलं तिळगुळ शेंगदाणे बस. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आता इकडे डाळ हलकी हलकी अगदी जराशी गरम केली. आणि हे आहे सुंठ आणि वेलची, याची पावडर आहे. हवी तुम्हाला टाका, नाही वाटत असेल तर नका टाकू, पण छान स्वाद येतो, टाकून बघा. आता गूळ घातलं, थोडंसं तूप घातलं 1 चमचा, आणि त्याच्यावरती गूळ घातलं. आपला एक्स्ट्राचा गूळ टाकलं आहे. आता बघा, नरम लाडू हवे असतील ना, तर हे गूळ फक्त पातळ करा तुम्ही. नुसतं पातळ केलं, ते पातळ झालं की त्यामध्ये आपले तीळ आणि सगळं साहित्य टाका. पण जर तुम्हाला कुरकुरीत हवेत, जरा कुडकुडीत असेल लाडू हवेत, कटकन चावायला, आता वय झालं आहे, ज्यांना जमेल त्यांनीच चावा. तर हे असं जरा पातळ झालं की त्याच्यात घाला. नाही तर तुम्हाला कुडकुडीत हवेत असेल, आता माझ्या घरी मुलांना कुडकुडीत लागतात, अगदी कुरकुर कडकड वाजायला पाहिजे तसे.
तर हे बघा, हे असं जरासं पातळ झालं की त्याच्यात तुम्ही तीळ घाला. आणि पण जर कुरकुरीत हवे असेल ना तर छान त्याला फेस येईपर्यंत उकळू द्या. दाखवते तुम्हाला मी. थोडंसं कळू द्या. गॅस मिडियम टू हायवर ठेवा, फास्ट ठेवू नका. पूर्वी असायचं, मलाही टेन्शन यायचं की बापरे बायका येणार आहेत, काय करायचं कसं. पण आता काय कोण जाणे, आपोआप असं वाटायला लागलं की सगळ्या आपण सारख्याच आहोत. कोणी काही असं हे नाही. आपल्याला जितकं जमेल, आपल्याला जितकं चांगलं देता येईल, जितकं चांगलं करता येईल तेवढं करायचं. हे बघा, फेस दिसतो ना, असा फेस येईपर्यंत गूळ छान. हां, आणि आता आपण ह्याच्यात सगळं साहित्य टाकायचं. मस्त हलवायचं, वर खाली गूळ अगदी मिक्स करायचा. असा छान फेस आला ना, हे बघा, की मस्त मिक्स करायचं. आता सगळं साहित्य टाकायचं आणि छान मस्त हलवून घ्यायचं. छान मस्त मिक्स करायचं. गुळात अगदी तीळ, शेंगदाणे, चण्याची डाळ मस्त मिक्स करून घ्यायचे. आणि आपण आपले लाडू वळायला घ्यायचे, पण पटपट करायचे, कारण मग ते पाक कडक होतो तो आणि मग नंतर वळता येत नाही. मग ते सारखं गरम करून मग ते आणखी लाल होतात. तर त्याच्या आधीच आपण पटपट वळायचे. तर बघा, आपलं छान मस्त बॅटर मिक्स झालं आहे. आणि ते थोडंसं ताटात काढायचं आणि फटाफट करायला घ्यायचं. तिळाचे, गुळाचे आपल्या शरीराला खूप फायदे आहेत, ते काय नवीन नाही आहेत. तर या निमित्ताने तिळगुळ आपल्या पोटात जातं. खरंच आपण तीळ आणि गूळ कधी खातो का हो? आत्ता काय काय, आता हे सगळं निघालं आहे, तर म्हणून मग मुलं तिळबिळ थोडेसे खातात किंवा कॅल्शियम मिळतं वगैरे असं म्हणतात आणि म्हणून खातात. पण तीळ गूळ कितीही काही केलं तरी वर्षातून आपण एकदाच बनवतो. असं म्हणतो का हो की अरे तिळगुळ आपले खूप म्हणजे शरीराला गरजेचे आहेत, तर आपण करूया म्हणून? नाही, ते वर्षातून एकदाच होतात. वा, आपले लाडू छान तयार झाले. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, छान छान बोला. बघा नो, छान छान बोलणं खूप महत्त्वाचं. खूप छान बोला, गोड बोला. आता असतं काही नाही असं नाही, पण तरीही गोड बोला हो. आपणच सुरुवात करू, प्रत्येकाने म्हणा माझ्याकडून सुरुवात गोड बोलायची, की मग सगळं तिळगुळ गोड गोड नाही का हो. चला, आता आपले लाडू झाले. आता थोडीशी माझ्या हळदी कुंकवाची तयारी बघा. काय काय करते, हळदी कुंकू कसं झालं माझं ते बघा. ही लाल चटणीची तयारी आहे. मी इडली बनवते, लाल चटणी आणि हिरवी चटणी. आता हे भाजलेली चण्याची डाळ आहे, ती आधी बारीक करून घेतली, कारण ती चटणीत व्यवस्थित बारीक होत नाही म्हणून. ती हिरवी मिरची घेतली, ती हिरव्या चटणीची तयारी आहे. हा कांदा घेतला, ही सगळी लाल चटणीची तयारी आहे. मिरची आहे लाल, हे बघा. हे थोडेसे तेलावरती उडदाची डाळ टाकली, कांदा, लाल मिरची, थोडी तिखटाची लाल मिरची आणि थोडं 2-3 तिखटाच्या, 2-3 कलरच्या अशा मिक्स घ्यायच्या. आणि तुम्हाला ही लाल चटणीची रेसिपी हवी असेल, थोडं जिरं घातले. तुम्ही प्रसादीपासून डोसे ते बघा तुम्ही व्हिडिओ, तर त्यात तुम्हाला ही लाल चटणीची रेसिपी प्रॉपर मिळेल. तरी पण हे जवळजवळ मी तुम्हाला दाखवली आहे. चण्याची डाळ घेतली आहे, टोमॅटो घेतलं आहे. हे सगळं एकत्र करून हे सगळं चांगलं तेलावरती फ्राय करायचं, टोमॅटो नरम होईपर्यंत. आणि नंतर मिक्सीला लावायची ती चटणी. त्यात मग चिंचेचा तुकडा घ्यायचा. ही ग्लासं तयारी करून ठेवली आहे. सुनबाई सगळं आटपते आहे. आता तिने इडल्या करून झाली.
हे इकडे सगळी तयारी केली आहे. देवाला वाण ठेवलं. वाण काय द्यायचं काही कळत नाही. बघा हे वाण आणले, छोटे ह्या पिशव्या आहेत आणि हे डेटॉलचं हँडवॉश आहे, ते हात धुण्याचं. असं दोघींचे 2 वाण आहेत आमच्या सासवा-सुनांचे. हळदी कुंकवाचं तयारी केली. तिळाचे लाडू, इकडे इडली काढते आहे सुंदरी. आज 2 चटण्या आणि इडली. ही बघा, ही आपली खोबऱ्याची चटणी आहे आणि ही आपली लाल चटणी, टोमॅटो कांदा लाल मिरचीची चटणी आहे. ह्या इडल्या आहेत आपल्या. मस्त बायका आलेल्या आहेत. छान हळदी कुंकू चालू आहे. छान नाश्ता केला सगळ्यांनी. छान गप्पा झाल्या आमच्या. खूप बरं वाटतं, सगळे भेटतात. आणि हळदी कुंकाच्या वेळेस आणि नवरात्रीत आम्ही वरचेवर सगळ्या बायका भेटत असतो, बोलत असतो. खूप बरं वाटतं. हे सगळं हा सीझन गेला म्हणजे आता समजा रथसप्तमीनंतर हळदी कुंकू संपला, मग नंतर कधी म्हणजे काही असेल कारण तरच भेटतो. त्यामुळे खूप बरं वाटतं. बघा माझी व्हिडिओ कशी वाटली. हळदी कुंकू, लाडू सगळे गेल्यानंतर हे आमचं दोघींचं हळदी कुंकू, सासवा-सुनांचं. हा मध्ये आमचा टोकण्या, तो मध्ये हवाच. कमेंट करा. कमेंट केल्याशिवाय कसं कळेल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ. नमस्कार.